लोकशाही मराठी या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं पाठपुरावा करतेय। हा सगळा प्रकार आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी उघडकीला आणलाय। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया, अधिक माहिती जाणून घेऊया। चंद्रशेखर, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। पुणे पालिकेतला हा आतापर्यंतचा आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असू शकतो। 100 कोटींहून अधिकची याची व्याप्ती आहे। कदाचित आणखीही काही धक्कादायक बाबी या सगळ्या गोष्टीचा जर तपास झाला पुढच्या काळात तर अजूनही समोर येऊ शकतात। चंद्रशेखर, या सगळ्या संदर्भातल्या नेमक्या कोणकोणत्या कायदेशीर बाबी आहेत, करारामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळतेय? चंद्रशेखर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आवाज येतोय मला आवाज। खरं तर हा जो घोटाळा आहे खूप मोठा घोटाळा म्हणावा लागेल, कारण या घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटीपेक्षा अधिकची आहे। कारण पुणे मनपानं जे आहेत काही खासगी संस्थांना जे ते हॉस्पिटल चालवायला दिले होते आणि या संस्थांना करार झाला होता आणि हा जो करार होता तो महापालिकेचे नगरसेवक आणि महापालिकेचे आजी माजी नगरसेवक आणि कर्मचारी यांना मोफत उपचार जे आहेत या करारामध्ये करण्यात आलं होतं। परंतु ज्या संस्थांना हे हॉस्पिटल चालवायला दिलं होतं त्यामध्ये TCH आणि नावासह अनेक इतर 10 जे आहेत त्या संस्था होत्या आणि या सगळ्या संस्थेनं जे आहे ते मोफत उपचार या सगळ्या यांच्यावरती केलं, सरकारी जे आहेत महापालिकेचे आणि माजी नगरसेवक। परंतु बिल जे आहे ते पुणे मनपाकडून घेतलेलं आहे। खरं तर हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणावा लागेल, पण अशा पद्धतीने एकीकडे करार करायचा आणि दुसऱ्या बाजूने जे आहे ते पुन्हा बिल घ्यायचा, हा सगळ्यात मोठा घोटाळा जो आहे तो त्या सगळ्या संस्थांनी केलेला आहे। त्या सगळ्या घोटाळ्याला जबाबदार जे आहे ते पुणे मनपाचा आरोग्य विभाग आहे। आणि या आरोग्य विभागाचे प्रमुख जे आहेत लीना बोराडे आणि त्यांचे सहाय्यक जे आहेत डॉक्टर वावरे संजीव यांच्या काळामध्येच हा सगळा जो करार करण्यात आला होता। कारण आपण पाहिलं की 2016 पासून ते आजपर्यंत हा सगळा घोटाळा सुरू आहे। तब्बल 8 ते 10 वर्षापासून हा सगळा घोटाळा म्हणावा लागेल। आणि या सगळ्या करारामध्ये जे आहे ते मनपाचे कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवक यांना या 10 हॉस्पिटल कडून जे आहे ते मोफत उपचार करणं जे आहे ते या असा करार झाला होता। आणि या करारानुसार एकीकडे मोफत उपचार करून दुसऱ्या हाताने मात्र या सगळ्या संस्थांनी जे आहे ते पैसे घेतलेले। तब्बल याची संख्या जी आहे ती 100 कोटीच्या वर आहे। चंद्रशेखर, मात्र ज्या वेळेला तुम्ही आरोग्य प्रमुखांशी बोललात त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की मोफत या शब्दाचे 2 वेगळे अर्थ काढले जातात। काय नेमके ते अर्थ काढले गेलेत आणि कशा प्रकारे या मोफत शब्दाच्या अनुषंगाने कुठेतरी सोयीस्कररित्या पालिकेचा आरोग्य विभाग असेल किंवा या संस्था असतील यांच्यात जो करारनामा झाला होता तो करारनामा नेमका काय सांगतो आणि सोयीस्कर अर्थ जे काढले गेले ते नेमकं काय सांगतात? खरं तर सर, या जो पालिकेच्या जीबी मध्ये ठराव करण्यात आला होता त्या ठरावामध्ये महापालिकेचे आजी माजी नगरसेवक आणि कर्मचारी यांच्यावरती जे उपचार आहेत, वेगवेगळ्या आजारावरचे उपचार आहेत, त्या किसना डायलॉग सेंटर त्याचबरोबर TCH ह्या ज्या संस्था आहेत त्यासहित इतर 8 ते 10 संस्था आहेत यांच्यावरती मोफत या शब्दाचा जो अर्थ आहे महापालिकेच्या ज्या आरोग्य प्रमुख आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि नगरसेवकांना त्या ठिकाणी उपचार करून त्यांना त्या ठिकाणचं बिल किंवा पैसे द्यावं लागत नाही, कारण त्यांना त्या ठिकाणी मोफत दिलं जातं। परंतु याचे पैसे मात्र इकडून महापालिका देते। याचा अर्थ मोफत शब्दाचा अशा पद्धतीने आम्ही घेतो असं या ठिकाणच्या ज्या आरोग्य विभागाच्या प्रमुख आहेत लीना बोराडे यांनी सांगितलं होतं। ठीक आहे, तुम्ही चंद्रशेखर असेच जोडलेले राहा। पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।